नमस्कार, मी यामिनी दळवी. दुपारच्या बातम्यांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. बातम्यांचं अर्धशतक. आगामी महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढू. माझाच्या मुलाखतीमध्ये नवनियुक्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ग्वाही. राज आणि उद्धव ठाकरे हेतुपुरस्सर एकत्र आल्याचा रवींद्र चव्हाण यांचा माझाच्या मुलाखतीमधून निशाणा. दोघांच्या मनामध्ये काय हे कोणालाच माहिती नाही, चव्हाण यांचं वक्तव्य. विरोधक आयकर नोटीसीच्या संदर्भात बाऊ करतायत. रवींद्र चव्हाण यांची संजय शिरसाट यांना आलेल्या नोटीशीवरती प्रतिक्रिया. प्रत्येक उमेदवाराला आयकरच्या नोटिसा येत असतात. आपल्याला देखील मागच्या टर्ममध्ये नोटीस आल्याची चव्हाणांची माहिती. येणाऱ्या निवडणुका जनतेच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका, त्यामुळे त्यांच्या मर्जीनं होणं अपेक्षित आहे. निवडणुका जवळ आल्यावरती काही पक्ष भावनिक आवाहन करतात. रवींद्र चव्हाणांचा विरोधकांना टोला. रोहित पवार यांच्या विरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल. 25,000 कोटींच्या शिखर बँकेच्या घोटाळ्याच्या प्रकरणी आरोपपत्र. पोलिसांनी 2 क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतरही ईडीकडून आरोपपत्र. रोहित पवार यांच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणी पोलिसांच्या ईओडब्ल्यूनं 2019 मध्येच दाखल केला होता गुन्हा. शिखर बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालक आरोपी. मर्जीतल्या लोकांना नियमबाह्य पद्धतीनं कारखाने विकल्याचा आरोप आहे. ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. तर न्यायदेवतेवरती आपला पूर्णपणे विश्वास आहे. यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईलच. रोहित पवार यांनी विश्वास व्यक्त केला आहे. ईडीचं म्हणणं म्हणजे फडणवीसांचं म्हणणं. संजय राऊत यांची टीका. तर आम्ही लढणारे लोक आहोत, राऊतांचं वक्तव्य. संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्या कृतीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झालेत. दोघांचेही कान टोचले असल्याची माहिती. संजय शिरसाट करणार राऊतांवरती मानहानीचा गुन्हा दाखल. गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात शिरसाट यांची वकिलांसोबत चर्चा. शिरसाट यांचा व्हिडिओ राऊतांनी केला होता शेअर. मुख्यमंत्र्यांनी संजय शिरसाट यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी, संजय राऊत यांची मागणी. तर त्या बॅगेमध्ये कपडे होते हे शिरसाट यांनी दाखवावं. संजय शिरसाट हे अतिविशिष्ट व्यक्ती आहेत, राऊतांची टीका. लाडकी बहीण योजनेवरून आमदार राम कदम यांचा आपल्या सरकारलाच घरचा आहे. घाटकोपरमध्ये महिलांना 1-2 हप्तेच मिळाले. लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झालाय. राम कदम यांची विधानसभेत माहिती. तर लाडकी बहीण योजनेसाठी वेबसाईट सुरू करण्याची मागणी. गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्या सुद्धा राजकारणाच्या मैदानात. यशश्री मुंडे वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत. शेवटच्या दिवशी भरला उमेदवारी अर्ज. यशश्रीच्या सोबत माजी खासदार प्रीतम मुंडे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात. 27 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसापूर्वी सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेणार आहेत. सामना वृत्तपत्रामधून प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती. शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश. 11 महाराष्ट्रामधल्या तर एका तमिळनाडूमधल्या किल्ल्याचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात माहिती दिली. केंद्राच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारचं केंद्राच्या पुरातत्व विभागाला पत्र. या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारला परवानगी मिळावी अशी पत्राच्या माध्यमातून मागणी. किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी मोदींचे आभार मानले आणि यावेळेला फडणवीसांकडून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाच्या मदतीचा उल्लेख करण्यात आला. जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्को सारख्या संस्थांना गृहीत धरू नका. राज ठाकरे यांची एक्सपोज. तर जात धर्म न बघता आता तरी गडकिल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामं पाडून टाका. राज ठाकरे यांचं आवाहन. जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना जागतिक महत्त्व प्राप्त झालंय. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया. छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश. या अभिमानास्पद क्षणाचा भाजपच्या वतीनं पुण्यामधल्या लाल महालासमोर आनंद उत्सव साजरा करण्यात आला. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नाशिकमधल्या साल्हेर किल्ल्याचा समावेश आहे. साल्हेर ग्रामस्थांनी फटाके फोडून आनंद साजरा केलाय. सटाणा विधानसभेचे आमदार दिलीप बोरसे यांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं. मीरा भाईंदरमध्ये ड्रग्सच्या विक्रेत्यांचं पोलिसांच्या समोर मोठं आव्हान आहे. काशीमीरा हाटकेशमध्ये ब्लड 107 या गँगनं उच्छाद मांडलाय. हाटकेश आणि काशीगाव परिसरामध्ये ड्रग्ज विक्रीचं जाळं.
एका युवकानं 40 पुड्यांसह ड्रग्ज पेडलरला पकडलं, पण पोलिसांनी सोडल्याची माहिती. ड्रग्ज पेडलर सोबत अस्तनीतले निखारे शोधण्याचंही पोलिसांना आव्हान. ब्लड 107 या गँगकडून हाटकेश भागामध्ये नशेचा प्रचार सुरू झालाय. ब्लड 107 गँग भिंतीवरती चित्र काढून राजरोसपणे तरुणांना आकर्षित करायचा प्रयत्न करते. एबीपी माझाच्या मीरा रोडमधल्या ड्रग्जच्या बातमीची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली. ड्रग्ज पकडून देणारा युवक काशीगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि मीरा भाईंदर पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक बोलावली आहे. घोडबंदर रोडवरती टँकरनं ट्रकला मागून धडक दिली. या अपघातामध्ये टँकर चालकाचे पाय केबिनमध्ये अडकल्यामुळे त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताच्या नंतर घोडबंदर रोडवरची वाहतूक ही काही काळ बंद झाली होती. नागपूरमधील प्रसिद्ध हल्दीराम समूहाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक. बनावट कागदपत्र, कंपनीचा खोटा स्टॉक असं दाखवून गंडा घालण्यात आला. आरोपींनी हल्दीराम समूहाला गुंतवणुकीच्या बदल्यात त्याच्या समभागामध्ये ठराविक वाटा देण्याचं आमिष दाखवलं होतं. बच्चू कडू यांच्या प्रहारचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांच्यामुळे पक्ष अडचणीत. अकोल्यामधल्या अकोट बाजार समितीच्या ज्वारी खरेदीमध्ये वसू यांच्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने शेतकऱ्यांच्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप आहे. वंचितचे नेते निखिल गावंडे यांनी तक्रार केली आहे. प्रहारचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांनी शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे आरोप फेटाळले आहे. आपल्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा वसू यांचा दावा आहे. दक्षिणेमधील रेड्डी ग्रुपकडून शेतकऱ्यांची फसवणूक. थर्मल पॉवर प्लांटच्या माध्यमातून रोजगाराचं गाजर दाखवून शेतकऱ्यांना 14 वर्षांपूर्वीच केलंय भूमिहीन. आता जमीन दुसऱ्या कंपनीला विकण्याचा घाट, त्यामुळे शेतकरी आक्रमक. पंढरपूरमधल्या दर्शन रांगेमधील उड्डाण पुलामध्ये विद्युत करंट उतरून 3 श्वानांचा मृत्यू झालाय. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाच्या रांगेतला हा धक्कादायक असा प्रकार आहे. धुळ्यामधल्या शासकीय गुलमोहर विश्रामगृहामध्ये 1,84,00,00,000 रुपयांची रोकड मिळाल्याचं प्रकरण. अनिल गोटे यांनी जिल्हा न्यायालयामध्ये धाव घेतल्याच्या नंतर न्यायालयाच्या आदेशानंतर दखलपात्र गुन्हा दाखल झाला. नाशिकमधल्या निरीक्षण गृहामधून अल्पवयीन मुलगी बेपत्ता होऊन 15 दिवस उलटले, मात्र अद्यापही या मुलीचा शोध लागलेला नाहीये. निरीक्षण गृहाच्या पदाधिकाऱ्यांकडून पोलीस तपासावरती आता बोट दाखवलं जात आहे. अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये पंचायत समिती कार्यालयावरती भूते टाकळी आणि परिसरामधल्या ग्रामस्थांचा मोर्चा. पंचायत समितीमधल्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाच मागितली जात असल्याचा आरोप आहे. अहिल्यानगरच्या लोणी खुर्द गावामध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा. चिकन विक्रेता चिकन धुण्यासाठी वापरत असलेल्या पाण्यामध्ये लघुशंका करत असल्याचा आरोप आहे आणि यानंतर आता कारवाई करायची मागणी केली जाते. ऑइल व्यवसाय सुरू करण्याचा आमिष दाखवत फेसबुक फ्रेंड महिलेकडून जव्हारच्या कृषी अधिकाऱ्याला 55 लाख रुपयांचा गंडा. फसवणूक झाल्यामुळे कर्ज कसं फेडायचं या विवंचनेमधून कृषी अधिकाऱ्यानं आत्महत्या केली. पुण्यामधल्या कात्रज परिसरामध्ये 7 ते 8 जणांकडून एकावरती तलवार आणि कोयत्यानं वार. कोंढवा रोड परिसरामध्ये असणाऱ्या एसबीआय बँकेसमोरचा हा प्रकार आहे. हल्ल्याच्या नंतर पळून जाताना तरुणांनी हातामध्ये नाचवल्या कोयता आणि तलवारी. साताऱ्यामध्ये हॉटेलच्या बिलावरून एका टोळक्याचा मालकासोबत वाद झालाय. टोळक्याकडून हॉटेलची तोडफोड. 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे. दगडफेकीच्या दरम्यान रस्त्यावरचे 4 जण जखमी झाले. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यामधील सावंगीमधल्या समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावरती गोळीबार झालाय. एक टोल नाका कर्मचाऱ्याच्या पोटामध्ये ही गोळी लागली आहे. 2 कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादाच्या नंतर हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती. छत्रपती संभाजीनगरमधल्या खुलताबादमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवरती कारवाई. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, 4 धारदार तलवारी आणि एक कोयता असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कर्नाटकच्या 7 जिल्ह्यांमधल्या आरटीओ अधिकाऱ्यांची विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारी. 200 पेक्षा अधिक आरटीओ विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोहोळ ते पंढरपूर अशी 40 किलोमीटरची पायी वारी. दलित महिला विकास मंडळाच्या संस्थापक आणि महिला हक्क कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांना वैयक्तिक श्रेणीमध्ये संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार. याआधी या श्रेणीमध्ये फक्त 2 भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे. शिकार नीट दिसावी म्हणून बिबट्याचा माणसासारखा 2 पायांवरती उभं राहून उंचावरून पाहण्याचा प्रयत्न. बिबट्याचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. क्रुगेर नॅशनल पार्कमधला हा व्हिडिओ आहे. जम्मू काश्मीरच्या अखनूरमध्ये भारतीय सैन्याकडून एका दुर्मिळ पँगॉलिनची सुटका. गिग्रियल बटालियनच्या नियंत्रण रेषेवरती आढळलेल्या पँगोलिनची सुटका करून त्याला वन्यजीव विभागाकडे सोपवण्यात आलाय.
लूज फास्टॅगवाल्यांना आता ब्लॅकलिस्ट केलं जाणार आहे. काही वाहन चालक गाड्यांवरती फास्टॅग लावत नाहीत, त्यामुळे टोल प्लाझावरती वाढणारी वाहनांची रांग आणि पेमेंटमध्ये होणारी गडबड लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. मुंबई आणि देशामधल्या टेस्लाच्या पहिल्या शोरूमचं 15 जुलैला उद्घाटन. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 4000 चौरस फूट रिटेल जागेसाठी भाडेपट्टीचा करार झालाय. शांघाय कारखान्यामधून 5 मॉडेल वाय या कार मुंबईमध्ये दाखल. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला सोमवारी म्हणजे 14 जुलैला पृथ्वीवरती परततील. अमेरिकेची अंतराळ एजन्सी नासाची माहिती. ऑक्सिओम 4 मिशनच्या अंतर्गत 25 जूनला शुभांशु यांच्यासोबत 4 देशाचे 4 अंतराळवीर हे अंतराळामध्ये पोहोचले. भारताच्या जसप्रीत बुमराहनं 5 बळी घेतले. 5 बळी घेण्याची ही त्याची परदेशामधली 13वी वेळ आहे. 12 वेळा 5 बळी घेण्याचा कपिल देवचा विक्रम हा बुमराहनं मोडलाय. जसप्रीत बुमराहनं तिसऱ्या टेस्टमध्ये 5 विकेट्स घेतल्याच्या नंतर त्याचं नाव लॉर्ड्सच्या ऑनर बोर्डावरती छापण्यात आलेलं आहे. शतक ठोकल्याच्या नंतर आणि डावामध्ये 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या सन्मानार्थ ही नावं लिहिली जातात.